सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत हे श्री पु ल देशपांडे लिखित त्यांचं प्रवासवर्णन. आज आपण लहान मुलांच्या रंगभूमीबद्दलचं त्यांचं जे लिखाण आहे ते वाचणार आहोत. लहान मुलांची रंगभूमी देखील व्यावसायिक स्वरूपाची आहे. मुलांसाठी नाटकं लहान मुलांकरवी करायची हा विचार काहीसा चुकीचा आहे. प्रेक्षकात मुलं असतात, रंगमंचावर असलीच पाहिजेत असं नाही. मुलांना अद्भुताची आवड मोठी. या नाटकात यंत्रसामग्रीच्या आधाराने केलेले चमत्कार पाहून डोळे दिपतात. मी सिंड्रेला पाहायला गेलो होतो. थिएटर मुलांनी खच्चून भरलं होतं. आईबाप आले होते. रंगभूमीवर त्या प्रचंड भोपळ्यातून 12 पांढऱ्या शुभ्र जिवंत घोड्यांच्या नक्षत्रांच्या टिकल्यांनी झगमगणारा रथ निघाल्यावर त्या पोरांच्याहून पोर होऊन मी देखील केव्हा टाळ्या पिटू लागलो हे मला कळलंच नाही. टॉमी स्टीलसारख्या लोकप्रिय गायकाने यात एका नोकराची भूमिका अप्रतिम केली होती आणि हँडलबार थाटाच्या मिशांचा विनोदी नट जिमी एडवर्ड्स आपल्या गमतींनी आबालवृद्धांना हसवून बेजार करीत होता. या लहान मुलांच्या नाटकात तर नाटक पाहण्या इतकाच ते चिमुकले प्रेक्षक पाहण्यात आनंद वाटे. रंगभूमीवर त्यांच्या लाडक्या पात्रांचा दुष्ट लोकांकडून छळ झाला की रडवेले होणारे ते प्रेक्षकगृह, अद्भुतांनी डोळ्यांची भोकरं करून पाहणारी ती गुबगुबीत बच्चांची गर्दी, आनंदानं आपल्या चिमुकल्या हातांनी टाळ्या पिटणारा, विदूषकाच्या विनंतीवर हुकूम एका सुरात गाणारा, नाचणारा, कोड्यांची उत्तरं सांगणारा तो बाळगोपाळांचा मेळावा पाहून मन उचंबळून येई. मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे ही घोषणा फक्त आम्हाला देता येते. पाश्चात्य देशात ही संपत्ती हिऱ्या मोत्यांसारखी जपण्यात येते. ती अशी एकत्र आढळली की जवाहरखाना खोलल्यासारखी दिसते. आज आपली किर्लोस्कर कंपनी जिवंत असती तर गिल्बर्ट अँड सुलिव्हन कंपनी इतकी जुनी झाली असती. त्यांचा मिकॅडो हा आपल्या सौभद्रा इतकाच जुना आणि सौभद्रासारखाच संगीत नाट्यावतार. अथवा शंकाच कशाला, फार काय सांगू मित्रा म्हणत गाण्यांना सुरुवात करायची. एवढंच नव्हे तर वन्स मोर देखील मिळायचे. मिकॅडोतल्या एका विनोदी नटाला तर एका गाण्याला 10 वन्स मोर मिळाले. दिनकर कामण्णांच्या जातीचा हा नट दरवेळी गाणं संपून विंगेत तर तऱ्हेने पावलं टाकीत जायचा आणि लोक त्याला टाळ्यांच्या गजरात पुन्हा ओढून आणायचे. गेली 80 वर्ष चाललेल्या या नाटकाला आम्ही गेलो त्या दिवशी देखील हाऊसफुल गर्दी होती. इंग्रज अमेरिकनांच्या अनेक पिढ्या आपल्या लग्नाला जातो मी किंवा वद जाऊ कुणाला शरण यासारखी या ऑपेरातली गाणी गुणगुणत आले आहेत. माझ्या शेजारचा एक इंग्रज म्हातारा स्टेजवर गाणं सुरू झालं की हळूच गुणगुणे. मी अनेकदा त्याच्याकडे पाहिलं. इंटरवलमध्ये माझं त्याच्याशी बोलणं झालं. त्यानं हे नाटक असंख्य वेळा पाहिलं होतं आणि मग पडद्यावर जाईपर्यंत त्यातल्या भूमिका कोणी कोणी कशा केल्या ते तो सांगत होता. शेवटी मला त्याच्या एका वाक्याचं कौतुक वाटलं. हे लोक देखील प्रयोग बरा करतात, पण तुम्ही ते जुने नट पाहायला हवे होते. माय गॉड, त्यांची ताकदच निराळी होती. मी विचार करीत परतलो. जुन्या नव्यांचा संघर्ष येथेही आहे. त्या म्हाताऱ्याचं बोलणं ऐकताना अण्णाला पाहिलाच नसेल तुम्ही, जबर पुण्याईचा माणूस आणि हा एक दंड असं म्हणणारा धुंडीराज दिसू लागला. तो जुना प्रेक्षक त्या नटाकडे अशा भाबड्या डोळ्यांनी पाहायचा. आपल्या मराठी रंगभूमीच्या दरबारी अण्णा, भावड्या, दत्तू हल्याळकर, भागवत, गणपतराव जोशी, केशवराव भोसले ही मंडळी प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याच्या पायघड्यांवरून चालत आली. आपली पदचिन्ह ठेवून गेली. त्यांच्या आठवणींनी आज देखील वृद्धांचे डोळे चमकून उठतात. मला वाटतं हे मनुष्य स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे. जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागतं. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या. मिकॅडोतल्या त्या गाण्यांना वन्स मोर पडत असताना मला बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, दीनानाथराव यांच्या गाण्याचे वन्स मोर आठवले. त्यांची ती हमखास टाळ्यांची गाणी, तिरखवासाहेबांचा धातीन धाडा सुरू झाल्यावर उसळणारे प्रेक्षागार, छे
गाण्या नाटकाचं वेड असलेल्या माणसाचा बोलता बोलता केव्हा धुंडीराज होईल हे सांगता येत नाही. मात्र माझ्या दृष्टीने जुन्यातल्या जुन्या आणि नव्यातल्या नव्या प्रेक्षकाला स्थळ काळाचा विसर पडायला लावणारा एकमेव महान नाटककार म्हणजे शेक्सपियर. आज देखील देशोदेशींच्या रंगभूमीवर हा पठ्ठा शड्डू ठोकून उभा आहे. ऑक्सफर्डमधून एका रम्य संध्याकाळी आम्ही स्टँडफर्ड ऑन एव्हन या शेक्सपियरच्या गावाला जायला बसमधून निघालो. त्यावेळी आळंदीला जायला निघालेल्या भाविक वारकऱ्यांसारखी माझ्या मनाची स्थिती होती. शेक्सपियर या नावाची जादू अचाट आहे. शाळा कॉलेजात परीक्षेला लावलेल्या पुस्तकात याची आपली पहिली ओळख होते आणि ही स्वारी आपल्या मानगुटीलाच बसते. ती आयुष्यभर आपला पिच्छा सोडत नाही. माझ्या पिढीतल्या नाटकाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कधी ना कधीतरी शायलॉक, मार्क अँटनीचे भाषण वगैरे प्रवेश केलेले असतातच. एखादे जोशी मास्तर किंवा कुलकर्णी मास्तर आपल्या अस्खलित इंग्रजीत हे प्रवेश बसवून घेत असतात आणि आपणही अत्यंत उत्साहानं शुद्ध इंग्रजीत फ्रेंड्स, रोमन्स अँड कंट्रीमेन, आय हॅव कम टू बेरी सीझर वगैरे म्हणून शाळेच्या गॅदरिंगातील शेक्सपियरच्या आत्म्याला यातना दिलेल्या असतात. ऑक्सफर्डहून स्टँडफर्ड फारसं दूर नाही. बसनं 3-4 तासांचा प्रवास आहे. शेक्सपियरच्या गावी जाऊन त्याच्या समाधीला प्रणाम करण्याची माझी फार जुनी महत्त्वाकांक्षा होती. मी त्या गावाला पोचण्यापूर्वीच गदगदलो होतो. हा प्रवास देखील मोठा आनंददायक झाला. दुतर्फा हिरवळ, त्यातून डोकावणारी इंग्लिश खेडी आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सलामीला उभे असलेले उंच वृक्ष. आता त्यांच्यावर हेमंताची सुवर्णशोभा थाटली होती. क्षणोक्षणी डोळ्यांचं पारणं फिटत होतं. त्या दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर बसून ते दृश्य डोळ्यात साठवीत जाताना एका नदीच्या पुलाजवळ आमची बस वळली. एव्हन नदी. कामशेत स्टेशन नजीक वाहणारी महाराष्ट्राची भक्तिगंगा इंद्रायणी देखील या नदीपुढे गर्वाने तट्ट फुगेल एवढी चिमुकली ही नदी. हिच्या काठी हा विल्यम शेक्सपियर लहानाचा मोठा झाला. आम्ही पोचलो त्यावेळी दिवे लागणी झाली होती. स्ट्रॅटफर्डला आम्ही 3-4 दिवस राहणार होतो. शेक्सपियरच्या त्या गावाचे डोळे भरून दर्शन घेणार होतो. नाट्यप्रेमी लोकांची ही मक्का, रोम, काशी काय जे म्हणाल ते. उन्हाळ्याची सुट्टी संपून गेली तरी आमच्यासारखे देशोदेशींच्या लोकांचे थवे स्ट्रॅटफर्ड पाहायला दाटी करत होते. शेक्सपियर मेमोरियल थिएटरात अजून नाट्योत्सव चालू होता. इंग्रजांचा आवडता नट मायकेल रेडग्रेव्ह हा यंदाच्या मानाचा मानकरी होता. दरवर्षी हा उत्सव उन्हाळ्यात सुरू होतो. मार्च ते नोव्हेंबर चालतो. शेक्सपियरच्या अफाट नाट्यसंपदेतून 4-5 नाटकं निवडली जातात आणि आलटून पालटून त्यांचे प्रयोग होतात. सर राल्फ रिचर्डसन, सर लॉरेन्स ऑलिव्हियर, सर जॉन गिलगुड, सर अलेक गिनेस, पॉल रोबसन, डेम सिबिल थॉर्नडाईक यांच्यासारख्या हयात आणि अनेक श्रेष्ठ दिवंगत नटनटींनी इथे आपली सेवा सादर केली आहे. डायरेक्टर जॉर्ज बी शॉ यांच्या नेतृत्वाखाली ही नाटकं इथं होत आली आहेत. ह्या उत्सवाची परंपरा जुनी आहे, परंतु सध्याचं भव्य नाट्यगृह युद्धकाळात बांधलं. एव्हनच्या संथ जलाशयात आपलं प्रतिबिंब उमटवीत ते उभं राहिलं आहे. या गावाला खरोखरच एखाद्या क्षेत्राचं स्वरूप आहे. इथल्या दुकानदारांमागे, भोजनालयांमागे, लँडलेडीजच्या मागे शेक्सपियरची पुण्याई गेली काही शतकं उभी आहे. ती पुण्याई त्यांना धन देते. मात्र आपल्या क्षेत्रातील अंधाधुंदी इथं नाही. आटोकाट प्रयत्नांनी हे गाव एखाद्या फुलासारखं ताजं टवटवीत ठेवलेलं आहे. आमच्या लँडलेडीने हसतमुखानं आमचं स्वागत केलं. आमच्याबरोबर आमचे स्नेही डॉक्टर बार्लिंगे होते. त्यांचा आमच्याबरोबर येण्याचा बेत अचानक ठरला होता. त्यामुळे त्यांची राहण्याची सोय होईल की नाही अशी शंका होती. पण आम्ही गेलो त्यावेळी सीझनचा भर ओसरला होता. त्यामुळे आम्ही उतरलो त्याच घरात त्यांचीही सोय झाली. आम्ही या छोट्याशा मुक्कामात हॅमलेट, रोमिओ अँड ज्युलिएट आणि 12th नाईट ही 3 नाटकं पाहणार होतो. आम्ही तिथे पोचण्याच्या पूर्वीच
ब्रिटिश काउन्सिलने आमची तिकीटं पोचवली होती. आता याच्या पुढचा भाग जो आहे मंडळी, तो आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार.